जय जय रघुवीर समर्थ। जर समर्थांवर विश्वास असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही। समर्थ सदैव आपली साथ देत असतात। आपला त्यांच्यावर विश्वास हवा। आयुष्याच्या कठीण काळात सुद्धा समर्थ आपली साथ देत असतात। फक्त समर्थ नामाचा जप आपण करायला हवा। आयुष्यात अडचणी येतील आणि जातील सुद्धा। आयुष्यात संकटे सुद्धा अपार येतील। फक्त समर्थांवर विश्वास ठेवा। सर्व काही तुमचं तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल। समर्थांनी आपली साथ कालही दिली होती आणि समर्थ आपली साथ तर आजही देत आहेत। आपला समर्थांवर विश्वास हवा। मग संकटाच्या कठीण काळात देखील समर्थ आपली साथ नक्कीच देतील। तुम्हाला वाटत असेल एवढ्या सोप्या गोष्टी नसतात। आयुष्यात खूप गोष्टी असतात ज्या फार अवघड असतात। फक्त आपण समर्थांवर विश्वास ठेवायला हवा। सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात। आपला जर समर्थांवर विश्वास असेल तर आयुष्याच्या कठीण काळात देखील समर्थ आपली साथ नक्की देतात। होय, समर्थांवर विश्वास ठेवा। आयुष्यातील प्रत्येक अडचण समर्थ स्वतः दूर करतील। प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे करता येते। फक्त समर्थांवर विश्वास हवा। जर वाटत असेल की आयुष्यात गोष्टी अवघड होत चालल्या आहेत, तेव्हा सर्व काही समर्थांवर सोडून द्या। समर्थ आपली नक्कीच साथ देतील। आपण आपली परिस्थिती ही कशी आहे आणि त्या परिस्थितीला शरण न जाता स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करावा। जर आपण स्वतःवर विश्वास ठेवू तर आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट शक्य करता येते। होय, जर तुझा नामावर विश्वास असेल, जर तू समर्थांना मानत असशील तर तुला काळजी करण्याची गरज नाही। आयुष्याच्या कठीण काळात सुद्धा समर्थ तुझी साथ नक्की देतील। विश्वास ठेवा। दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे असते। मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहिजे। स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो आणि सद्गुणांचा सुगंध फार दूरवरूनही येत असतो। या गोष्टीला विसरू नका। अहंकाराने दुसरं भिकारी होणं आपलं तय असतं। यश प्राप्तीसाठी यशस्वी होण्यासाठी तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे। तुमचा जर या शक्तिशाली संदेशांवर विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय सद्गुरू टाईप करा। एकदा एक माणूस मरताना खूप यातना भोगत होता। त्याला पाहण्यासाठी खूप लोक जमले होते। तेव्हा तेथून एक संत जात होते। लोकांनी त्या संतांना विचारले, त्याला मुक्ती मिळण्यासाठी एखादा उपाय सांगा जेणेकरून त्याचा शांततेत मृत्यू होईल। संतांनी सांगितलं, जर स्वर्गातली माती आणली तर तो या यातनेने मुक्त होईल। सगळे थक्क झाले। आता स्वर्गातून माती कोण आणेल? संतांचे ऐकून एक निरागस छोटा मुलगा धावत गेला आणि एक मूठभर माती घेऊन तो परत आला आणि म्हणाला, ही घ्या स्वर्गातली माती। या मातीने यांना टिळा लावा। एका माणसाने त्या मुलाच्या हातातली माती घेतली आणि यातना भोगत असलेल्या त्या माणसाला टिळा लावला आणि तो माणूस यातना मुक्त झाला आणि त्याचा मृत्यू झाला। सर्वांनी हे पाहिलं आणि सर्वजण चकित झाले। त्या संतांनी त्या लहान मुलाला विचारलं, बाळा, तू ही माती कुठून घेऊन आलास? पृथ्वीवर कुठेही स्वर्ग आहे की काही क्षणातच तू ती माती आणलीस? लहान मुलाने सांगितले, आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं। आईचा आशीर्वाद आणि तिच्या पावलांमध्ये जो स्वर्ग आहे तो इतर कुठेही नाही। त्यामुळे ही माती मी माझी आई उभी असलेल्या जागेवर तिथून घेऊन आलो आहे। तेव्हा संत म्हणाले, अगदी खरं आहे। ज्या मुलामुळे आईच्या डोळ्यात पाणी येतं त्याला अशा मरणातना भोगाव्या लागतात। त्यामुळे तुम्ही कितीही यश मिळवा, पैसा जमवा, आकाशाला गवसणी घाला, पण जर आई आनंदी नसेल तर भगवंताला देखील तुम्ही निराश करणार आहात। देव म्हणतो, तुमचे सुखाचे आनंदाचे दिवस चालू होणार आहेत। जे तुमच्यासाठी चांगले आहेत ते नक्कीच आहे। मी तुमच्या आयुष्यात आता पाठवणार आहे।
बाळा, जीवन खूप सुंदर आहे, त्यावर तू भरभरून प्रेम कर. उगाच रुसत राहू नकोस, दुःखी होऊ नकोस. तो क्षण सुद्धा जीवनात येईल ज्याची तू खूप आतुरतेने वाट पाहत आहेस. एका क्षणासाठी तुम्ही तुमचे आजचे क्षण दुःखात घालवू नका, व्यर्थ घालवू नका. कारण जे दिवस तुम्ही व्यर्थ घालवत आहात ते पुन्हा तुमच्या आयुष्यात येणार नाहीत. ज्या आनंदी क्षणाची तुम्ही वाट बघत आहात त्यासाठी तू तुझ्या आत्ताचे दिवस खराब करून घेत आहेस. ते पूर्ण होणार आहेत आणि ते पूर्ण झाल्यावर तुला समजेल की ते क्षण तुझ्यासाठी एवढेही आनंद देणारे नव्हते. ज्यासाठी तू एवढा अट्टहास केलास ते स्वप्न एवढेही आनंद देणारे नव्हते. ज्यासाठी तू एवढे दिवस दुःखात घालवलेस. म्हणून माझ्या लेकरा, मी जे तुला दिलं आहे ते तुझ्याच चांगल्यासाठी आहे. त्यामुळे तुझे हे सोन्यासारखे दिवस दुःखात घालवू नकोस, कारण हे दिवस तुझ्या आयुष्यात पुन्हा परत येणार नाहीत. ज्या सुखाची तू वाट पाहत आहेस ते मिळाल्यावर ते सुख क्षणभरासाठी असेल. त्या क्षणभराच्या सुखासाठी तू स्वतःचे आत्ताचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेस आणि तुझ्यासोबत इतर लोकांनाही तू त्रास देत आहेस. हे लक्षात घे. तुझ्या सुखासाठी तुझ्या जवळचे कोणी दुःखी होणार नाही याची तू काळजी कर. माझ्या बाळा, तू आनंदी राहून तर बघ, मग तुला स्वतःचे आयुष्य खूप सुंदर वाटू लागेल आणि तुझ्यासोबत तुझा परिवारही आनंदी राहील आणि तुझी स्वप्नेही लगेच पूर्ण होतील. हा तुला माझा आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी माझ्या देवावर विश्वास आहे असं टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी हरलेले मन जागृत होण्यास मदत होते आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनाल. बाळा, जो जन्म घेतो त्याचा मृत्यू तितकाच निश्चित आहे. जसा मेलेला पुन्हा जन्माला येतो, फक्त शरीर मरण पावते, आत्मा अमर राहतो. त्यामुळे तू आनंदी राहा, समाधानी राहा. तू एक सामान्य मनुष्य नाहीस, तू एक महान दैवी आत्मा आहेस. कधीही तू घाबरू नकोस, कारण माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. विश्वास असल्यास समर्थ माझ्या पाठीशी आहेत असं टाईप करून हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. देव म्हणतो, बाळा, कधी कधी मी तुम्हाला एकटे ठेवतो, कारण मला तुम्हाला हे लक्षात आणून द्यायचं आहे की तुम्हाला माझ्याशिवाय कोणीही नाही. तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही, कारण तुम्ही माझे आहात आणि मी तुमचा आहे. मी तुम्हाला विसरलो नाही. माझी वेळ ही तुमच्या वेळेपेक्षा वेगळी आहे आणि परफेक्ट आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, सकारात्मक राहा. सर्व काही तुमच्या भल्यासाठीच मी करत आहे. अविश्वासाने स्वतःला मर्यादित न ठेवता जेव्हा तुम्हाला खरोखर काहीतरी करायचे असेल तेव्हा मी ते घडवून आणेन. बाळा, तुम्ही फक्त प्रयत्न करत राहा. तुमच्या प्रयत्नांना यश मी नक्कीच देणार आहे, कारण मी फक्त यश त्यांनाच देतो जे प्रयत्न करतात, मेहनत करतात. त्यामुळे प्रयत्न करणे कधी सोडू नका. भगवंताला प्रयत्न करणारे भक्तच जास्त प्रिय आहेत आणि तुम्ही त्यातले एक बना. कितीही संकटे आली, दुःखे आली तरी खंबीरपणे उभे राहा. तुम्ही योद्धा आहात. तुमच्या शक्तीचा मी आत्मा आहे. तुम्ही तुमच्या दुःखातून मुक्त होणार आहात. तुम्ही एकटे नाहीत. मी तुमच्या पाठीशी आहे. मी तुम्हाला आवश्यक आहे. लढाईत राहा, प्रयत्न करा, कारण तुम्ही माझे अर्जुन आहात आणि मी तुमचा कृष्ण आहे. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो, कारण तुम्ही माझी प्रिय भक्त आहात. तुम्ही माझे अनुसरण केल्यास जीवन सोपे होईल असे मी कधीच म्हणले नाही, परंतु मी तुम्हाला वचन देतो की नेहमी तुम्ही सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा. मी तुमच्या पाठीशी असणार आहे आणि तुम्ही विजयी सुद्धा होणार आहात. आज तुम्हाला आनंदाची बातमी मी देणार आहे. आजपासून तुझे सर्व भोग संपले जातील. बाळा, तुझं नशीब उजळेल. तुझ्या घरात आज आनंदाची गोड बातमी येणार आहे. त्यामुळे तू स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव. तुझी सर्व संकटे आता मी दूर करणार आहे. बाळा, आता निश्चिंत राहा, चिंता करू नकोस. समर्थ माऊली या ब्रह्मांडाची शक्ती आता तुझ्यासोबत निरंतर आहे.
मग काळजी करू नकोस. बाळा, आमचे आशीर्वाद, आमचे प्रेम निरंतर तुझ्या सोबत आहेत. मग घाबरण्याचे काय कारण? कोणाला कधीही घाबरू नकोस. कोणासमोरही कधीही झुकू नकोस. जेव्हा आपली काहीही चूक नसताना आपल्याला खूप काही वेदनांचा, खूप संकटांचा सामना करावा लागतो, तेव्हा बाळा एकच लक्षात ठेव की ही समर्थ माऊली तुझ्या बरोबर असताना तुझ्या समोर येणाऱ्या कुठल्याही अनपेक्षित गोष्टींना, कुठल्याही संकटांना, कुठल्याही नकारात्मक लोकांना तुला घाबरण्याचे कारण नाही. बाळा, मी हे सर्व तुझ्या आयुष्यातील याच गोष्टीतून तुला पूर्णतः मुक्त करण्यासाठी आलो आहे. तेव्हा बाळा आता चिंता नको, काळजी करू नकोस, घाबरू नकोस, भिवू नकोस. मी तुझ्या सोबत आहे. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. भक्तांनो, तुमचा देवावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये 999 टाईप करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. ज्याला गरज असेल त्याला हा सुंदर संदेश शेअर करा. देव म्हणतो, जो हा संदेश ऐकत आहे तो खूप भाग्यशाली आहे. अरे बाळा, हा संदेश पूर्ण ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यातील खूप काही गोष्टींचा तुझ्या समोर उलगडा होणार आहे. खूप काही प्रश्नांची तुला आता उत्तरे मिळणार आहेत. पण बाळा, हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतरच तुला या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. तेव्हा हा खूप आनंदाचा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. समर्थ म्हणतात, बाळा, ज्याच्या नजरेत तुम्हाला किंमत नाही, तुम्हाला आदर नाही, ज्यांचे तुमच्यावर प्रेम नाही, अशा लोकांच्या मागे धावू नका. तुमची किंमत कमी होईल. कारण ज्याला आपण जास्त महत्त्व देतो, किंमत देतो, त्याच्या नजरेत आपली किंमत नेहमी शून्य असते. हे नेहमी ओळखायला शिका. म्हणून अशा लोकांपासून नेहमी दूर राहा. जिथे किंमत नाही तिथे जाऊ नका. जिथे आदर नाही तिथे जाऊ नका. एकटे तर एकटे, पण स्वाभिमानी आयुष्य जगायला शिका. स्वतःची किंमत स्वतःच करायला शिका. कारण बाळा, हे जीवन तुमचे आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून बाळा, इतके सुंदर दिलेले आयुष्य कोणासमोर का झुकून जगावे? आपल्या स्वतःच्या हिमतीवर जगा. स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवून प्रत्येक पाऊल पुढे टाकत राहा. कष्ट करा. स्वतःच्या हिमतीने, स्वतःच्या आत्मविश्वासाने आपल्या आयुष्यातील आपली स्वप्ने, आपल्या कुटुंबाची जी काही स्वप्ने आहेत, ध्येय आहेत, ते पूर्ण करा. पण हे सर्व करत असताना कोणालाही दुखवू नका. थोरा मोठ्यांचा नेहमी आदर ठेवा. समर्थ म्हणतात, बाळा, जर माझी तुला साथ निरंतर आहे तर तुला कुठलेही कार्य तुझ्यासाठी आता अशक्य नाही. सर्व काही तुझ्या आयुष्यात आता शक्य होणार आहे. बाळा, अशक्य ते शक्य करण्यासाठीच तुझ्या आयुष्यात आता हे सुंदर मार्गदर्शन घेऊन मी आलो आहे. समर्थ म्हणतात, जर माझे नाव तुझ्या मुखाशी आहे, तुझ्या ओठांशी आहे, तर मग घाबरतोस कशाला? मी तुझ्या सदैव सोबत आहे. भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या समर्थांवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. देव म्हणतो, बाळा, तुझ्या पाठीमागे लागलेली संकटेच तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करून देतात. म्हणून कुठल्याही संकटांना कधीही घाबरू नका. त्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. समर्थ म्हणतात, बाळा, जर तू उदास असशील तर माझे नाव घे. दुःखी असशील तर माझे ध्यान घे. मार्ग मिळत नसेल तर माझे विचार घे. आणि एवढ्याने जर समाधान होत नसेल तर बाळा, सरळ उपासनेची धाव घे. मी तुझ्या सदैव सोबत आहे. समर्थ म्हणतात, बाळा, कठीण प्रसंगांना निधड्या छातीने निर्भीडपणे सामोरे जा. संकटांना सांगा की माझे संकट मोठे नाहीत, तर माझा देव, माझी ब्रह्मांडाची शक्ती खूप मोठी आहे. ही वेळ देखील निघून जाईल. हाच विश्वास आपल्या समर्थांवर ठेवून कमेंट बॉक्समध्ये जय सद्गुरू टाईप करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. समर्थ म्हणतात, बाळा, दररोज स्वतःला असे सांगा की मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी खूप खुश आहे, असे म्हणत जा. आणि मग पहा, तुझ्या आयुष्यात तुझ्याबरोबर तसंच होणार आहे. या ब्रह्मांडात तुला शेवटी तेच मिळणार आहे. जे तुम्ही बोलत असता तेच तुमच्याकडून खेचून येणार आहे. ज्याचा तुम्ही सकारात्मक विचार करता
तेच तुमच्या आयुष्यात येणार आहे. म्हणून बाळा, नेहमी सकारात्मक गोष्टी बोला आणि आपल्या आयुष्यात होणाऱ्या सकारात्मक गोष्टी पहा. समर्थ म्हणतात, बाळा, आयुष्यात काही जागा मोकळ्या राहिल्या तरी सुद्धा चालतील, पण चुकीच्या लोकांचा सहवास अजिबात नको. नाहीतर आयुष्यात जिवंतपणीच आपले आयुष्य उद्ध्वस्त होते. हे नेहमी लक्षात ठेवा. बाळा, माणसाने आपल्या आयुष्यात विश्वास जपायला शिकलं पाहिजे. कारण एखादी व्यक्ती आपल्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवते तेव्हा आपल्या आयुष्यातील हीच तर सर्वात मोठी आपली कमाई असते. त्यांचा विश्वास जपणे हे खूप महत्त्वाचे असते. समर्थ म्हणतात, बाळा, प्रत्येक वेळ जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही, पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर देता आलं पाहिजे. समर्थ म्हणतात, निर्भीडपणे जगा, भित्रे बनून लाचार बनून जगू नका. कारण तो माझा भक्त आहेस. माझा भक्त न घाबरणारा, कुठल्याही संकटांना सामोरे जाणारा आहे. म्हणून बाळा, तू माझं प्रिय बाळ आहेस. समर्थ म्हणतात, मनापासून प्रार्थना करा. कधीही कुठल्याही लोकांबद्दल मनामध्ये वाईट विचार आणू नका. सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुखात आनंदात ठेवा, अशी परमेश्वरांकडे दुसऱ्यांसाठी जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा सुरुवात तुमच्यापासून होते. हे नेहमी लक्षात ठेवा. देव म्हणतो, बाळा, तू खूप भाग्यशाली आहेस, कारण की तू आज हा संदेश ऐकत आहेस. तू मनापासून शेवटपर्यंत हा संदेश ऐकावा अशी आमची इच्छा आहे. कारण बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये नवीन प्रकाश निर्माण होणार आहे. नवीन वाटचालीसाठी तुम्हाला दिशा मिळणार आहे, मार्ग मिळणार आहेत. म्हणून तू शेवटपर्यंत हा संदेश ऐकावास अशी आमची आज्ञा आहे. देव म्हणतो, मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. बाळा, जे होतं ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे इथून पुढे तेही चांगलेच होणार आहे. तू कधीही डगमगू नकोस. तू कधी कोणाचे वाईट करू नकोस. तुझे वाईट कधीही होऊ देणार नाही. समर्थ म्हणतात, बाळा, खूप काही अपेक्षा जास्त मनात ठेवू नका. कारण जेव्हा अपेक्षांचे ओझे होते तेव्हा मनामध्ये दुःख निर्माण होते. म्हणून आहे त्या परिस्थितीत सुखी आणि समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. आहे त्या परिस्थितीत आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. देव म्हणतो, आता तुझी चिंता, तुझी काळजी, सर्व काही माझ्यापर्यंत पोहोचले आहे. म्हणून बाळा, तू निश्चिंत राहा. जे काही तुला तुझ्या आयुष्यात मिळणार आहे ते खूपच मौल्यवान आहे. कारण प्रत्येक गोष्टीची तुला आता इथून पुढे किंमत कळणार आहे. कारण बाळा, माणसाला जर गोष्टी सहज भेटल्या तर त्याची किंमत राहत नाही आणि जेव्हा एखादी गोष्ट अमूल्य मिळते तेव्हा त्याचीच त्याला किंमत कळते. भक्तांनो, समर्थांनी आपल्याला खूपच चांगला मार्ग दाखवला आहे. आता त्या मार्गावर आपण प्रामाणिकपणाने चालायचे आहे की नाही ते सर्वस्वी आपल्याच हातामध्ये आहे. पण समर्थांवर विश्वास ठेवून आपण प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकत गेलो तर आपल्याला अशक्य असं काहीच नाही. समर्थ म्हणतात, जे तुमचे ध्येय आहेत, जी तुमची स्वप्ने आहेत ती पूर्ण करण्यापासून तुम्हाला आता कोणीही अडवणार नाही. कारण बाळा, आता ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्यासोबत आहे. आता समर्थांचे प्रेम आणि आशीर्वाद तुझ्या बरोबर आहेत. तुला घाबरण्याचे कारण नाही. चिंता करू नकोस, भिवू नकोस, कुठलीही काळजी करू नकोस. बाळा, आयुष्याची सुंदर वाटचाल करत चला. तुमच्या मार्गांमध्ये कितीही काटे येतील, खूप संकटे येतील, पण असे लोकही भेटतील जे तुमचे पाय खेचतील. तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे आणि आपली वाट प्रामाणिकपणे, निर्भीडपणे, आनंदाने पुढे चालायची आहे. कारण हेच नेहमी स्मरण ठेवायचे की आपली समर्थ माऊली आपल्या पाठीची आहे. आपल्या आईचा आपल्याला भक्कम आधार असताना आपल्याला घाबरण्याचे कारण नाही. मागे वळून पाहू नका. न थांबता, न डगमगता आयुष्याची वाटचाल करत राहा. देव म्हणतो, अरे बाळा, आपल्या आयुष्यात आपण खूपच प्रामाणिक राहिले पाहिजे. समर्थ म्हणतात, बाळा, हे सर्व करत असताना कोणाचाही तुमच्याकडून अपमान होणार नाही, कोणाचंही मन दुखावलं जाणार नाही
याची नेहमी काळजी घ्या. नेहमी थोरा मोठ्यांचा मान राखा. आई वडिलांची सेवा करा. आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला हे समर्थांचे सुंदर मार्गदर्शन रोज ऐकायला मिळते. तुम्ही खूप भाग्यवान आहात आणि तुम्ही स्वतःला भाग्यवान समजत असाल तर कमेंट बॉक्समध्ये समर्थ कृपेने मी भाग्यवान आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. देव म्हणतो, बाळा तुम्हाला सुंदर जीवन दिले आहे तर या जीवनामध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. का रोज रोज तुम्ही चिंता करता? का स्वतःला दुःखी समजता? का तुमचा दिवस तुम्ही दुःखामध्ये घालवता? पण आता नाही. यापुढे येणाऱ्या प्रत्येक सकाळी समर्थांच्या नामस्मरणाने दिवसाची सुरुवात करून तर बघा. तुमचा जाणारा पूर्ण दिवस आनंदात नाही गेला तर मग सांगा. समर्थ म्हणतात, बाळा तुझ्या आयुष्यासाठी तू खूप धडपड करत आहेस, पण हे पूर्ण विचार तुझ्या मनात गुप्त राहू दे. कारण जोपर्यंत तुझ्या मनासारख्या सर्व गोष्टी होत नाहीत, तुझी स्वप्ने पूर्ण होत नाहीत, तुझे ध्येय पूर्ण होत नाही, तोपर्यंत या गोष्टी गुप्तच ठेवा. कोणालाही याबद्दल सांगू नका. समर्थ म्हणतात, बाळा जेवढे तू गुप्त दान करशील ते गुप्तच राहू दे. कोणालाही सांगितलेस तर त्याची किंमत शून्य होते. म्हणून ज्या गोष्टी गुप्त ठेवायच्या आहेत त्या नेहमी गुप्त ठेवता आल्या पाहिजेत. बाळा कोणत्याही परिस्थिती कितीही बिकट असू दे, कुठलंही संकट असू दे, आता डगमगायचं नाही. प्रत्येक परिस्थितीमध्ये खंबीरपणे प्रत्येक परिस्थितीचा सामना करायचा आहे. बाळा माझ्यावर विश्वास आहे ना? माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुला भरभरून आशीर्वाद आता घेऊन आलो. बाळा कधीही डगमगू नकोस. जी तुझी वाटचाल तू प्रामाणिकपणाने चालत आहेस ती कधीही थांबवू नकोस. नेहमी चालत राहा. कारण तो जेव्हा नामस्मरण करतो, माझी भक्ती करतोस, माझी सेवा करतोस, ही सर्व शक्ती तुझ्या पाठीशी उभी राहते. समर्थ माऊली प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतात. जिथे त्यांचे भक्त त्यांचे नामस्मरण करतात, त्यांच्या नामाचा धावा करतात, त्यांची सेवा करतात, तिथे तिथे समर्थ स्वतः येऊन त्यांचे प्रश्न सोडवतात. कधी कधी देवावर विश्वास बसत नाही. काही लोक असे वागतात ज्यामुळे देवावरचा विश्वास उडू लागतो. पण विश्वास ठेवा, कारण देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे. कधी कधी काही गोष्टींना उशीर लागत असेल, पण हार मानू नका. भक्तीत अंतर करू नका आणि देवाचे नाम घेताना मागे राहू नका. देवाचे चिंतन करताना पूर्ण मनापासून भक्तीने, श्रद्धेने, अंतकरणाने देवाला हाक मारा. तुमच्या प्रत्येक प्रश्नावर देव उत्तर देऊ शकतात. देव तुमच्यासाठी ते अशक्यही शक्य करू शकतात. पण जर तुम्ही विश्वास ठेवला तर ते अशक्यही शक्य होऊ लागेल. देवाचे ध्यान, नामस्मरण करत जो कोणी पुढे जातो, आपल्या जीवनातील प्रत्येक कर्माला आपले मानून करत पुढे जातो, त्याला ते सर्व काही आशीर्वादही प्राप्त होतात. जीवनही सुखात आणि आनंदाने जाते. देव म्हणतो, बाळा मी तुझी काळजी घेत आहे. तुला जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाही. तू तुझ्या कर्मात अधिक मन रमव. तू जिथे जिथे चांगले कर्म करत आहेस ते देखील मी पाहत आहे. तुझ्यावर माझी निरंतर नजर आहे. बाळा तोच तुझ्या चुकीच्या कर्मांकडे वळू नये हीच माझी तुला आज्ञा आहे. कधी कधी कुणाचा जाणते अजाणतेपणे तुझ्या हातून जर अपमान झाला असेल तर त्यासाठी तू मनातल्या मनात स्पष्ट पश्चाताप करत बसू नकोस. त्याऐवजी देवापुढे येऊन नतमस्तक होऊन त्यासाठी क्षमा मागून घे. मी तुला नक्कीच क्षमा करेन. बाळा माझी इच्छा आहे की तू त्यांची माफी मागावीस. मनोमन जरी तू माफी मागितलीस तरीही तुला ती दिली जाईल. बाळा देवाकडे न्याय आहे. जे कोणी देवाच्या न्यायावर विश्वास ठेवतात की देव नक्कीच माझं एक दिवस चांगले करतील. ज्या काही चुका घडून गेल्या आहेत तो वेळ आठवत बसू नका. समर्थांची उपासना करा. समर्थांचे नामस्मरण करा. समर्थ आहेत आणि समर्थ असल्याचे तुम्हाला कित्येक तरी उदाहरणही प्राप्त होऊ लागतील. समर्थांची आज्ञा मानून तुम्ही हा संदेश स्वीकार केला आहे.
समर्थ माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुमच्या अपेक्षा पूर्ण करोत आणि तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंदाची भरभराट हो. हीच समर्थांच्या चरणी नम्र प्रार्थना. चमत्कार त्यांच्याबरोबरच घडतात जे तो घडण्यावर विश्वास ठेवतात. अपेक्षा व इच्छांचा त्याग करणे हा सुख मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग आहे. माणसाचे पतन त्या क्षणी सुरू होते जेव्हा तो आपल्या प्रियजनांना खाली खेचण्याचा विचार करू लागतो. अज्ञानी लोक फक्त स्वतःच्या लाभासाठी कार्य करतात, पण बुद्धिमान लोक मात्र विश्व कल्याणासाठी कार्य करतात. आयुष्यात काहीही झाले तरी निराश होऊ नये, कारण त्यावेळी तुम्ही दुबळे नाही तर तुमचा काळ खराब असतो. भक्तांनो, आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.